पुणेकरांची मागे ज्यांच्याकडे नसतील त्याने लावावे। शक्यतो 5-5 तासाच्या रांगा कराव्यात कारण गर्दी खूप आहे। आणि आपण इथून चालायला सुरुवात केली की राजाराम चौकात राणींच्या पुतळ्याला वळसा घालणार आणि पुन्हा इथेच सगळ्याची सांगता होणार आहे। शिस्तीने देणार नाही। चाला आरोग्यासाठी, चाला टोलला विरोधासाठी एक अभिनव आंदोलन, पक्षविरहित आंदोलन, कुठेही सर्व लोक एकत्र येऊन विविध संघटना, विविध खेळाडू संपूर्ण या ठिकाणी जे सहभागी झाले, या सहभागी झालेल्या सर्व संस्थांचा मी मनपूर्वक आभार मानतो। आज मला हा संदेश द्यायचा होता, आरोग्यासाठी चाला आणि त्याचबरोबर कोल्हापुरी बाणा काय सकाळी 6 वाजल्यापासून आज हजारो नागरिक रस्त्यावरती उतरून, आणि हे जे नागरिक आहेत हे कुठेही राजकीय आंदोलन नाही आहे, हे स्वतः मनापासून यामध्ये आलेले आहेत आणि त्यांना या टोल नको आहे ही भूमिका सगळ्यांनी साध्य करा। प्रत्येक नाक्यावरती जात असताना आपण सांगा टोल आम्ही देणार नाही, जर जास्त अगदी करा लागला तर एक गुलाबाचं फूल कायम गाडी ठेवा आणि त्याला तेवढं गुलाबाचं फूल द्या, आणि तुम्हाला नंतर गुलाबाचं फूल नाही देऊ जमलं तर आम्हाला फोन करा, त्याला काय द्यायचं ते आमच्याकडे। आज या ठिकाणी सकाळचा जो मॉर्निंग वॉकर्स क्लबच्या वतीनं एक शांतता मार्गाने पदयात्रा काढली, त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून मी आपल्या समोर आहे। खरं तर लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या कुठल्याही माणसाला अभिमान वाटेल अशा पद्धतीनं शांतता मार्गाने हे आमचं आंदोलन चालू आहे। असं असताना आमच्या कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळुंके यांना काल पोलिसांनी धक्काबुक्की केली असं मी आज सकाळी वृत्तपत्रातून वाचलं। मी या गोष्टीचा निषेध करतो आणि जाता आता सरकारी यंत्रणा असेल किंवा या IRB पाठीशी घालणाऱ्या नेत्यांना, पडद्याआडून पाठीशी घालणाऱ्या नेत्यांना मला इशारा द्यायचा आहे, आमच्या संयमाचा अंत बघू नका। अजून आम्ही शांततेच्या मार्गाने, गांधी मार्गाने
सविनय मार्गाने कायदेभंग करायला लागलेला आहे. टोल देणार नाही असं सभ्यतेनं सांगायला लागलेलं आहे. आम्हाला गनिमीच्या काव्यानं रस्त्यावर उतरायची वेळ आणू नका एवढंच मला सांगायचं आहे. आणि मग एकदा जर का आमची फौज रस्त्यावर उतरली तर काय होतं ते गेल्या वर्षी पुणे बेंगलोर महामार्गावर पोलिसांनी बघितलेलं आहे. त्याची आठवण करून द्यायची गरज आहे असं मला काय वाटत नाही. तेव्हा अत्यंत शांततामय मार्गानं हे आंदोलन चालू आहे. राज्य सरकारनं कमिटी नेमली असं मी ऐकलं, परंतु ही कमिटी IRB ला पाठीशी घालणार असेल तर या कमिटी सकट सगळ्यांना पंजिंगेत बुडवायची ताकद कोल्हापूरकरांच्या मनगटात आहे हे त्यांनी विसरू नये. आणि तेव्हा आम्ही न्याय मागण्या घेऊन हे आंदोलन करतोय आणि आम्हाला न्याय मिळावा ही साधी अपेक्षा आहे. आणि त्याच्यामध्ये जर का आमचा विश्वासघात झाला तर मग गाठ कोल्हापूरकराशी आहे एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवावं एवढंच सांगतो. आणि अशाच निर्धारानं हे आंदोलन पुढे राहून दे. आज सायंकाळी जी सभा आहे आपली जी बैठक आहे विठ्ठल मंदिरामध्ये त्या ठिकाणी सुद्धा सगळ्यांनी हजर राहावे. ज्याला ज्याला जमेल त्या पद्धतीनं शांतताई मार्गानं हे आंदोलन पुढे नेण्यास सहकार्य करावं एवढी विनंती करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. आज आम्ही मॉर्निंग वॉकर्स क्लब कोल्हापुरातील विविध सामाजिक संघटना सर्व क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळी यांच्या मार्फत आज चाला आरोग्यासाठी चाला टोलला विरोधासाठी हे अभियान आम्ही या ठिकाणी राबवलं. सकाळी 6 वाजल्यापासून हजारो नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले. प्रथम मी त्यांचं आभार मानतो. माझं महाराष्ट्र शासनाला एवढंच सांगायचं आहे, विविध स्तरावरील लोक पहाटे 6 वाजल्यापासून हजारो लोक या रस्त्यावरती उतरतात आणि या टोलला विरोध करतात. याची जाणीव मुख्यमंत्र्यांनी ठेवून या कोल्हापूर जनतेला जे काही हवं आहे अर्थात टोल देणार नाही जी भूमिका आहे ही रास्त आहे. त्यांनी ताबडतोब या टोलला स्थगिती द्यावी आणि या कोल्हापुरी जनतेचं या स्वाभिमानाचा आदर राखावा एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. देणार नाही.